नमस्कार. जय जगदंब नमो आदेश. बघा, आज मी तुम्हाला भागवद्गीतेतील 18 अध्याय वाचल्याने आपल्याला काय फलश्रुती मिळते हे सांगणार आहे. म्हणजेच प्रत्येक अध्याय वाचल्याने आपल्याला काय फळ मिळेल हे सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. पहिला अध्याय वाचल्याने पाप जाईल. दुसरा अध्याय वाचल्याने आपल्या मनात प्रेम निर्माण होईल. तिसरा अध्याय वाचल्याने मन शुद्ध कर्माकडे ओढ घेईल. चौथा अध्याय वाचल्याने मनशांती आत्मशांती मिळेल. पाचवा अध्याय वाचल्याने मनशांती मिळेल व मन ध्यानयोगाकडे ओढ घेऊ लागेल. सहावा अध्याय वाचल्याने आत्मसंयम मिळेल. सातवा अध्याय वाचल्याने परमज्ञानी व्हाल. आठवा अध्याय वाचल्याने शरीर स्वास्थ्य होईल. तसेच नववा अध्याय वाचल्याने राजयोग मिळेल व 10वा अध्याय वाचल्याने बल व बुद्धी वाढेल. 11वा अध्याय वाचल्यास यश व विजय मिळेल. 12वा अध्याय वाचल्यास देहशक्ती व भक्ती मिळेल. तसेच 13वा अध्याय वाचल्यास चांगले शिक्षण मिळेल. 14वा अध्याय वाचल्यास सर्व कामना पूर्ण होतील व 15वा अध्याय वाचल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. 16वा अध्याय वाचल्यास धनवृद्धी होईल. 17वा अध्याय वाचल्यास धन धान्य वृद्धी होईल व 18वा अध्याय वाचल्यास सर्व कामना सर्व इच्छा पूर्ण होतील व परमसिद्धी मिळेल. अशा प्रकारे मी तुम्हाला भागवद्गीतेतील 18 अध्यायाची फलश्रुती सांगितली आहे. माहिती आवडल्यास आदिमाया आदिशक्ती चॅनलला नक्कीच फॉलो करा. नमस्कार.